नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, विरारमधील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे नेते विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलेला आहे। भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार आडासुद्धा झाला। बहुजन विकास आघाडीने केलेले आरोप विनोद तावडे यांनी फेटाळले आहेत। तर भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला। पैसे वाटप, मीटिंग हे करायचं असते का? और पुलिस ने क्यों रुका? तो इलेक्शन कमीशन ने बोला कि अपने आड़े आएगा ये सब बीजेपी के। इलेक्शन कमीशन और पुलिस पे प्रशासन का दबाव है। या हॉटेल में सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। मी वाटेत येत असताना कार्यकर्त्यांची बैठक चालली, निवडणूक दिवशीचं काय असतं मत याला सील करावं एवढ्या गोष्टी सांगितल्या, भेटलो सगळ्यांना आणि मी निघणार होतो। तर एवढ्यात बहुजन विकास आघाडीच्या यांना वाटलं की पैसे वाटत आहेत। तर सगळं इलेक्शन आयोगाने माझी गाडी तपासली, त्यांनी माझी रूम तपासली, त्याची व्हिडिओ पण काढली। आणि मी 40 वर्ष राजकारणात आहे, मी कधी निवडणुकीत कुठले पैसे वाटलेच नाही। त्यामुळे कोणीही काही आरोप केले तरी विनोद तावडे काय लोकांना माहिती आहे, त्यामुळे मला काही काळजी नाही। पण हितेंद्र ठाकूरांना निवडणुकीतला आपला मुलगा उमेदवार आहे म्हणून काही बोलायचा अधिकार आहे। आम्ही अदरवाईज पण मित्र आहोत का? तर मित्र आहोत आम्ही त्यातले, आणि निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या पार्टीचं काम करतो। त्यामुळे कुठेही कुणालाही काही होऊ नये यासाठी आम्ही एकत्र बसून प्रेस घेतली, जी त्यांनी सुचवली हितेंद्र ठाकूरांनी की प्रेस घेऊ, प्रेस घेतल्यानंतर जाऊ, तर विषय संपला। तावडेंनी पैसे वाटले, बहुजन विकास आघाडीचा आरोप। विरारच्या विवांत हॉटेलमध्ये मोठा राडा। विरारच्या विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटपासाठी आले होते। बहुजन विकास आघाडीचा आरोप। काही लोकांना तर आनंद झाला, बरं झालंय, बरं चाललंय। मला 5 कोटी घेऊन येतात ते नेत्यांनीच सांगितलं ना यांच्या। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बॅगेतून पैशांची पाकिटं काढत दाखवली। आमदार क्षितिज ठाकूर यांनी आक्रमक होत तावडेंना डायरी दाखवत जाब विचारला। विनोद तावडेंनी शपथ घेत बहुजन विकास आघाडीने केलेले आरोप फेटाळले। तुम्ही इथं का आलात? बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना प्रश्न विचारला। आमच्या मतदारसंघात का आले? आमच्या मतदारसंघात का आले? नाही नाही साहेब, महाराष्ट्राची ही नीती आहे आमची। महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? नाही, हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात आहे। सत्तेचा गैरवापर चालू आहे हा। राडा झालेल्या ठिकाणी हितेंद्र ठाकूरही पोहोचले। विनोद तावडेंसोबत त्यांनी चर्चा केली। मला तावडेंनी 25 फोन केले, मला माफ करा, जाऊ द्या असं ते म्हणाले। आता मला फोन बघा, माझ्या 50 फोन केले। आता जा आहे ते संपवा, मिटवा, आपण मित्र आहेत, सोडून दिलं। भाजपमधील जवळच्या हितचिंतकानं तावडे पैसे घेऊन आल्याचं सांगितलं। हितेंद्र ठाकूर यांची माहिती। हॉटेलच्या एका रूममधून 9 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली। माध्यमांशी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी डायरीमधली नावही दाखवली। विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली। पैशांच्या बॅगेचा उल्लेख होताच पत्रकार परिषद संपवण्यात आली। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद थांबवली। विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर एकाच गाडीतून निघूनही गेले। आम्ही जेवायला चाललो, जेवायला। परंतु त्यांनी आव्हान दिलेलं होतं की माझ्याकडे तेवढे पैसे सापडले नाहीत तर इथे अरे मी मोजतो ना, आता मला उरलेले मला देतील, ते उरलेले मला देतील। चला, तुम्ही एकत्रितपणे जाताय काय? हो, आम्ही मित्र आहेत।
जवळपास 4 तास हॉटेल विवांतामध्ये मोठा राडा सुरू होता. पोलिसांनी विनंती केल्यानंतर मी स्वतः तावडेंना गाडीतून नेल्याचं हितेंद्र ठाकूरांनी सांगितलं. मला पोलीस प्रशासनाने विनंती केली का बाबा त्यांच्या गाड्या खराब झाल्यात, यांना सोडा, इकडे अनुचित प्रकार घडू शकेल. आणि आलेलं काही असलं त्यांनी माझ्या विरोधाकरता आले असतील तरी मी माणुसकी सोडलेली नाही. एक माणुसकी या नात्याने त्यांना मी तिकडून बाहेर काढलो, दुसरी गाडी दिली, त्यांना त्यांच्या घरी पाठवलं. मला पोलीस प्रशासनाने विनंती केली का बाबा त्यांच्या गाड्या खराब झाल्यात, यांना सोडा, इकडे अनुचित प्रकार घडू शकेल. एक माणुसकी या नात्याने त्यांना मी तिकडून बाहेर काढलो. भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का? नोट जिहाद आहे का? म्हणजे बटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय, बाटेंगे और बाटेंगे पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय आहे का? ह्याचा आता छडा लागला पाहिजे. पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रच काय तो उद्या निर्णय घेईल. काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित ते त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल, कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाल्याचं ऐक्यू माहिती आहे. माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही, पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दिसला पाहिजे. नाही, पहिली गोष्ट तर आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की विनोद तावडेजी अखिल भारतीय सरचिटणीस आहे, एक सुसंस्कार अतिशय कर्तबगार नेते आहे. मी त्यांना जवळून ओळखतो. महाराष्ट्राच्या बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांपैकी विश्लेषण करण्याची क्षमता असणाऱ्या अतिशय दुर्मिळ नेत्यांपैकी एक नेता म्हणजे विनोद तावडे. त्यांना एवढी समज तर आहे, या स्तरावरचा नेता असं कधीच करू शकणार नाही. विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली. विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होतील. हा बहुजन समाजाचा चेहरा आहे, राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस. त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची. मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं. ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते. कुठले पैसे नाहीत, कुठली बॅग नाही, कुठली डायरी नाही, डायरीत काही लिहिलेलं नाही. आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो ना, या प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करेल, पोलीस खातं चौकशी करेल, परत क्षितेश ठाकूर आमदार आहेत, आपले आप्पा तेही आमदार त्या ठिकाणी आहेत, ते मागणी करतील ना. मला वाटतं लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी यंत्रणा आहे, त्या यंत्रणा काम करत असतात. आपण कायदा हातात घेऊन न्याय मागायचा नसतो, त्याच्यामुळे त्यांनी कायदा हातात घेऊ नये. तपास यंत्रणा योग्य ती दखल घेतील यावर आमचा विश्वास आहे. एकटा विनोद तावडेंवर का तुम्ही आरोप करताय? हा भारतीय जनता पक्षाने याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण का भारतीय जनता पक्षाचे ते आहेत. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातही सत्तेत आहे आणि केंद्रातही सत्तेत आहे. भारतीय जनता पक्ष हा पार्टी विथ अ डिफरन्स आहे, म्हणून त्यांनी आमच्यावर हल्ले करावे, आमच्या ऑफिसेस घरांमध्ये पोलीस पाठवावे, आम्हाला रोकावं. हे सगळं सत्तेत असलेले मोठे लोक आहेत, त्यांनी हे सगळं करावं. त्यांनी कितीही अन्याय केला तरी इथून आम्ही संविधान त्यांना दाखवणार, कारण का आमचं सगळं राजकारण आणि समाजकारण हे संविधानाच्या चौकटीतच राहून असेल. विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं. खरं तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे. राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे. खरं तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तपास यंत्रणेने याबाबतची दखल घेतलेली आहे. तपास यंत्रणा या षडयंत्राला तपासेलच, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू.